राम राम शेतकरी मित्रांनो, तर बघा आता ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये जी काही थंडी असते या थंडीमध्ये काही आपल्याला लागवड करण्यासारखे जे काही पिकं येतं आणि त्यामुळं जे काय आपल्याला मिळणारं समजा उत्पन्न त्या काळामध्ये, तर तसे तुम्हाला काही पिकं सांगणार आहे. तर बघा आता सुरुवातीला एक मिरची एक चांगल्या प्रकारचे पीक आहे जे की आपल्याला ह्या महिन्यामध्ये लागवड केली तर पुढे चालून आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न देऊ शकते. त्याच्यानंतर एक शिमला मिरची आहे. शिमला मिरचीचे बी चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पन्न घेता येते. तसंच कलिंगड आहे, खरबूज आहे, वांगी आहे. आता ही जी 4-5 पिकं आहेत हे आहेत, त्याच्यामध्ये काही वेलवर्गीय पिकं येतं बघा. तर त्याच्यामध्ये मग तुमची काकडी आहे किंवा टोमॅटो आहे, कारले आहे, दोडका आहे. तर यांची पण आपण लागवड किंवा रोप समजा रोप तयार करून लावून म्हणजे लागवड करू शकतो. तर अशा प्रकारचे हे पिकं आपल्याला निश्चितच काय करतील, फायदा करून देतील आणि ह्या महिन्यामध्ये, या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये लावण्यास काय हरकत नाही. धन्यवाद.